संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर बांधवांनी आपल्या न्याय हक्काची लढाई तीव्र केलेली आहे। ज्या पद्धतीने मराठा समाजाचे मोर्चे आंदोलन या ठिकाणी होत आहेत, त्यांच्या न्याय हक्काची लढाई मराठा समाज या ठिकाणी करतोय। त्याच धर्तीवर मराठा समाजाबरोबरच त्यांचा धाकटा भाऊ असणारा धनगर समाज सुद्धा त्यांच्या न्याय हक्काची लढाई या निमित्ताने या ठिकाणी उभी करतोय। आणि यामध्ये सर्व सकल धनगर समाजाच्या वतीनं डॉक्टर साहेबांनी इथं या ठिकाणी अमरण उपोषणाचं हत्यार या ठिकाणी उगारलंय। निश्चितच समाजातल्या असणाऱ्या अनेक तरुणांच्या व्यथा आणि त्यांच्या भविष्यासाठी म्हणून घेतलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या समन्वयानं या पुढच्या काळामध्ये हे आरक्षण कशा पद्धतीनं या ठिकाणी देता येईल याच्यासाठी शासन त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतंय। शिंदे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती उपलब्ध केली जाते। समाजातलेच काही ज्येष्ठ मंडळी, आयुक्त लेवलचे असणारे अधिकारी यांना त्या समितीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्यांच्या मार्फत त्याचा अभ्यास इतर राज्यांमध्ये कसं दिलं याचा अभ्यास करण्याचं नियोजन राज्य शासनाने घेतलंय आणि 90 दिवसाचा वेळ शासनाने त्या बाबतीतला या ठिकाणी मागितलाय। पण 90 दिवस हे फार मोठा अंतर आहे। लवकरात लवकर हे या ठिकाणी मार्गस्थ व्हावं। 90 दिवसानंतर आचारसंहिता लागली, कुठं त्यामध्ये परत भिजत घोंगडं पडलं। आधीच वर्षानुवर्ष भिजत पडलेलं घोंगडं आता कुठं रुळावर येतंय, त्यावेळी हे फास्ट व्हावं याच्यासाठी म्हणून या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज या ठिकाणी अमरण उपोषणाचा या ठिकाणी हट्टास धरलाय। पण मी त्यांनाही विनंती करेन की आग्रह करणं एका बाजूला आणि त्याचबरोबर एका कायदेशीर प्रक्रियेतनं आरक्षणाची प्रक्रिया या ठिकाणी होत असते आणि त्या प्रक्रियेला राज्य शासनानं या ठिकाणी हात घातलेला आहे, अतिशय पॉझिटिव्हली हात घातलेला आहे। राज्यातले त्यांचे असणारे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी याच्यामध्ये राज्य शासनाची समन्वयानं या ठिकाणी चर्चा करतायत। लवकरच यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी येईल आणि समाज बांधवांना योग्य ती भूमिका आणि न्यायाची भूमिका जी आहे ती मिळण्यासाठी म्हणून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, मी पहिल्या दिवसापासून समाजाच्या ह्या मागणीबरोबर आहे। मी लोकसभेमध्ये सुद्धा या मागणीला उचलून धरलंय आणि निश्चितच मला खात्री आहे की हे राज्य शासन सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारं शासन आहे आणि निश्चितच मराठा समाजासारखंच या ठिकाणी धनगर समाजाच्या सुद्धा न्याय हक्काच्या लढाईला पॉझिटिव्ह या ठिकाणी राज्य शासन घेईल आणि त्यातनं योग्य तो निर्णय लवकरच या ठिकाणी पार्लमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, तो नेमका प्रश्न काय होता, त्याला सरकारनं काय उत्तर केंद्र शासनाकडे आपण या ठिकाणी मागणी केली होती की धनगड आणि धनगर ह्यामध्ये या ठिकाणी ज्या शब्दांमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली आणि त्या स्पेलिंग मिस्टेकमुळं इतक्या वर्षामध्ये या ठिकाणी धनगर समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना घटनांनं या ठिकाणी अधिकार दिला असताना सुद्धा एका स्पेलिंग मिस्टेकमुळे इतके वर्ष त्यांना त्या कामापासून लांब राहावं लागलं। इतक्या पिढ्यांचं नुकसान त्यामधनं या ठिकाणी झालं आणि त्या काळात असणारा गोरगरीब समाज, वाड्या वस्त्यांवर राहणारा, तांडा वस्तीवर राहणारा समाज, ह्या मुलांच्या भविष्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या हक्काचं ते आरक्षण त्यांना मिळावं अशा पद्धतीची मी मागणी लोकसभेच्या पटलावर या ठिकाणी केली। लोकसभेची एक प्रोसिजर असते की त्या प्रोसिजरमध्ये ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न विचारता तर त्यावेळी त्याचा रिप्लाय सुद्धा या ठिकाणी येणं क्रमप्राप्त आहे। हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे शासन सुद्धा याच्यावर या ठिकाणी गॅजेटेड जे काही या ठिकाणी नोट्स आहेत ते प्रत्येक खासदाराला त्या ठिकाणी पाठवत असते आणि त्यामध्ये मग आरक्षणाची यादी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पाठवली की कुठल्या कुठल्या जातींमध्ये हे आरक्षण कशा पद्धतीनं या ठिकाणी देण्यात आलंय। आम्ही परत त्या ठिकाणी त्या शासनाला त्या ठिकाणी मागणी केली की या यादीमध्ये धनगर समाजाचा उल्लेख या ठिकाणी करून समाजाला सरसकट यामध्ये या यादीमध्ये त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी आमचा प्रयत्न केंद्र शासनाच्या स्तरावर सुद्धा या ठिकाणी चालू आहे। इतर राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा मेंढपाळ असणाऱ्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतोय आणि मग महाराष्ट्रामध्येच का वेगळा न्याय, यासाठी म्हणून सुद्धा आम्ही तिथे आवाज या ठिकाणी उचललाय। आणि आज सुद्धा आपण बघितलं तर आदिवासी तांडा वस्तीवर ज्या पद्धतीने राहतात त्याच पद्धतीनं आमच्याकडे पन्हाळ्यामध्ये, शववाडीमध्ये अजून सुद्धा वाडे, धनगर वाडे ह्या अतिशय इंटिरियरमध्ये डोलीमधनं एखाद्याला उपचाराला आणावं लागतं। एखाद्याचं जर घरात लग्न असेल तर त्याच्या पाल्यापाचोळ्याच्या घरामध्ये तिथे राहणारी लोक, जनावरांच्या मध्ये राहणारी लोक, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजून सुद्धा शिक्षणाचा अभाव असणारी या ठिकाणी आमची समाजाची लोक आहेत आणि त्या समाजाच्या लोकांच्यासाठी म्हणून हे आरक्षण हे खऱ्या अर्थानं कवचकुंडलं ठरणार आहे आणि त्यासाठी म्हणून हा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या बरोबर आहे आणि नुसताच बरोबर नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मी काम करतो। दादा, एक शेवटचा प्रश्न, जे शिवसेनेनं मागणी केलेली आहे की संसदेचं विशेष अधिवेशन मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती बोलावं, त्याची खरोखर गरज आहे का? तुम्ही काय आधी हा राज्यस्तरावरनं या ठिकाणी हा निर्णय समित्यांमार्फत जोपर्यंत अहवाल परिपूर्ण तयार होत नाही तोपर्यंत आपण संसदेमध्ये मांडणी करावी लागेल। त्याचा तुम्हाला इम्पिरिकल डाटा जो या ठिकाणी जो समाज मराठा समाजाच्या बाबतीतला निर्णय झाला
की इम्पेरिकल डाटा या ठिकाणी करेक्शन झालं पाहिजे. काही गोष्टी त्या आयोगाच्या मार्फत ज्यावेळी शासनासमोर येतात त्यावेळी आरक्षणाला बळकटी त्या ठिकाणी मिळत असते. आपला बेस तयार केल्यानंतर मग ज्यावेळी आपण लोकसभेमध्ये किंवा एखाद्या यंत्रणेसमोर आपण या पद्धतीनं ज्यावेळी मांडू त्यावेळी निश्चितपणे आरक्षणाला बळकटी त्या ठिकाणी येत असते. त्यामुळे पहिला होमवर्क हे ग्राउंडवर्क या ठिकाणी होणं कुठल्याही शासनाच्यासाठी गरजेचं असतं. राज्य शासन त्या गोष्टी आता वॉरफ्रंटवर घेतलं पाहिजे. फास्ट या ठिकाणी ही मुवमेंट झाली पाहिजे आणि 90 दिवसाचं टाइम टेबल न ठेवता कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी हे जो डाटा तयार घ्यायचा आहे महाराष्ट्राचा घ्यायचा आहे किंवा इतर कंपॅरिझन जे राज्यांचं या ठिकाणी करायचं आहे त्या समितीसमोर तो अहवाल एकदा प्राप्त झाला की मग आपल्याला पुढची दिशा घेता येईल.